नमस्कार मित्रांनो, मी योगेश आयरे. आपला आयरे गॉड फार्म आणि पोल्ट्री फार्म या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब पेजवरती स्वागत आहे. तर हे आपले कस्टमर आहे देवळा तालुक्यातील दहिवड गावातले. यांनी नवीन कुक्कुटपालन चालू करण्यासाठी सर्वात पहिले बाजारात स्वस्त माल भेटतो म्हणून यांनी बाजारातून एवढा मोठा पक्षी आणलेला आहे. बाजारात पक्षी हा जो येतो ना, हा इन्फेक्टेड असतो. आज रोजी त्याला इकोला झालेला आहे, व्हाईट बीट करतोय, व्हायरल इन्फेक्शन आहे, CRD, सर्दी, म्हणजे सर्व आजारांनी ग्रस्थित येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना बाजारात स्वस्त भेटला म्हणून यांनी बाजारातून हा माल आणलेला होता. आणि त्याच्यानंतर ते आपल्या फार्मवरती आले. त्यांनी आपल्या फार्मवरती 1 महिन्याचे पिल्लं बुकिंग केलेले होते आणि त्यांनी तो आपल्या 1 महिन्याचा पिल्लं आपल्या फार्मवरून आणलेला होता. आणि जे पक्षी त्यांनी आणले होते बाजारातून आणि आपल्या फार्मवरून ते सर्व एकत्र ठेवले. आणि एकत्र ठेवल्यामुळे जो आपल्या फार्मवरून माल आणलेला होता, जो आपलावाला वॅक्सिन वगैरे सर्व केलेलं होतं, तो पक्षीसुद्धा आज रोजी बघितलं तुम्ही तर CRD या आजाराने ग्रस्थित झालेला आहे. म्हणून सर्व मित्रांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण नवीन जर कुक्कुटपालन या क्षेत्रात जर एंट्री करत असाल किंवा सुरुवात करत असाल तर सर्वात पहिले म्हणजे बाजारातून स्वस्त माल आणून फार्म चालू करण्याचं तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण की स्वस्त तेवढा महागात पडतो. आज रोजी त्यांची रोजची कमीत कमी 10 ते 15 मॉर्टेलिटी चालू आहे, म्हणून त्यांना तो काहीच भावात पडत नाही. आणि जो आपल्या फार्मवरून माल आणलेला होता त्यांनी तो सुद्धा आज रोजी मरतोय. रोजचे 5-5, 6-6 पक्षी मरताय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की जर तुम्हाला कोंबडींचं कुक्कुटपालन जर प्युअर गावरान कोंबडीनं कुक्कुटपालन करायचं आहे तर बाहेरून बाजारातून माल आणायचा नाही. जर माल घ्यायचा तुम्हाला, जर पक्षी घ्यायचा आहे तर चांगल्या फार्मवरून, नामांकित फार्मवरून आणि वॅक्सिन करूनच पक्षी घ्या, आणि जेणेकरून तुमच्या फार्मवरती आजार येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं कुणालाही आपल्या फार्मवरती येऊ देऊ नका. जर आपल्या फार्मवरती जर कोणी एखादा इन्फेक्टेड फार्मवरून जरी व्यक्ती आला तरी तो व्हायरस आपल्या फार्मवरती येतो आणि अशा प्रकारे आपल्याला पक्षी आजारी पडतो आणि नंतर तो मरतो. म्हणून सर्वांना एकच सांगणे माझंवाला, पक्षी घेताना चांगल्या फार्मवरून घ्या, व्यवस्थित घ्या. आणि जे 100% व्यवस्थित वॅक्सिन करून देत असेल पक्षी तिथूनच पक्षी घ्या आणि बाजारातून माल आणू नका. आपल्याला कस्टमर यांना स्वतःला विचारून घ्या तुम्ही काय वाटतं तुम्हाला बाजारातून माल पक्षी आणले तर ते जोपर्यंत महिनाभर चांगले राहिले त्याच्यावर सगळे आजारी पडायला लागले. हां, हे लक्षात घ्या तुम्ही. बाजारात स्वस्त भेटतो पण काही कामात नाही होत, आपलं नुकसानच होतं. आज रोजी जर शेड बघितला, त्यांनी सेटअप बघितला तर आज कमीत कमी त्यांनी 10-1 लाख रुपये शेडमध्ये इन्व्हेस्ट केलेले. तुम्ही जर आतून जर बघितला तर पूर्ण 10-1 लाख रुपये कमीत कमी त्यांनी शेडमध्ये इन्व्हेस्ट केलेली. चला तुम्हाला शेडमध्ये दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण त्यांनी लोखंडी चॅनल वगैरे मारलेले आहेत. पूर्ण लोखंडी चॅनल मारून पूर्ण डब्बे वगैरे लावून पूर्ण त्यांनी 5000 पक्ष्यांचा फार्म बनवलेला आहे. त्यांनी सुरुवातीला सर्वात मोठी चूक केली की शेडमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करून टाकली. शेडमध्ये इन्व्हेस्ट न करताना सुरुवातीला तुम्ही पक्ष्यांमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुमचा पक्षी व्यवस्थित तुम्हाला त्याची माहिती झाल्यानंतर मग तुम्ही शेडमध्ये इन्व्हेस्ट करा, असं माझं सांगणं आहे तुम्हाला. कारण की पक्षी मेल्यानंतर नुकसान आपलंच होणार आहे आणि आजार आल्यानंतर दवाखान्यातच पैसे जाणार आहे, जास्तीत जास्त मेडिसिनलाच खर्च येतो. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की फार्मवरती खर्च करण्यापेक्षा आपण पक्ष्यांवरती खर्च करा. पक्ष्यांची क्वांटिटी जास्त ठेवा जेणेकरून आपल्या पक्ष्यांना आणि खाण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष्यांना खाण्यासाठी सुरुवातीला आपण फार्मवरती माल आणल्यानंतर खाण्यासाठी त्यांना चांगलं फीड द्या. जोपर्यंत आपण त्यांना चांगलं फीड देत नाही तोपर्यंत पक्षी आपला तंदुरुस्त राहत नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. बस, धन्यवाद.